श्री गुरुदेव दत्त. आपण एखाद्या इच्छेसाठी देवापुढे उपवास तापास करतो किंवा एखादा नवस मागतो. तसंच मी सुद्धा एक इच्छा धरून हा उपवास करत होते गुरुवार आणि ती म्हणजे नाही झाली इच्छा पूर्ण, पण तरीसुद्धा मी तसाच उपवास चालू ठेवला. कारण आपण आपल्या स्वार्थासाठी देवाची आठवण काढतो आणि इतर वेळी मात्र तो नाही काढत. तर नाही म्हटलं तर तसाच हा उपवास मी चालू ठेवला पुढे. कारण आपल्या इच्छेपेक्षा सुद्धा देवाच्या योजना खूप छान असतात असं बोललं जातं आणि त्यानंतर आम्ही निघालो मावशीच्या शेतात. खरं तर काकांचं इतकं ऑपरेशन वगैरे झालं असून सुद्धा काका शेतातली वगैरे सगळी कामे करतात. खरंच म्हणजे माणसाच्या अंगावर जबाबदारी पडली, की सगळं माणूस आपला आजारपण सुद्धा विसरून जातो अशात. खूप छान तिथं वाटलं आणि हॉरर सीनमध्ये कसा मूव्ही विहीर वगैरे दाखवली जाते, तसंच ही विहीर सुद्धा हॉरर अशी वाटत होती. खरंच बघून भीती वाटत होती. इतकं ते हॉरर होतं. आणि शेतात आणि मळ्यात म्हटलं, की माझ्या मुली इतक्या एक्सायटेड होतात खरंच. त्यांना आज सुट्टी होती, तर सुट्टीच्या वेळेतच आम्ही हा प्लॅन करायचा असा ठरवला होता आणि तो झाला. त्यांच्यासाठीच आम्ही आज मळ्यात गेलो होतो. त्यांना त्यांच्या आऊची हे शेत आणि मळा पाहायचा होता. काकांनी सर्व तिथली माहिती दिली, की हे झाड कधीचं, काय आणि इतकं छान सगळं वातावरण तिथलं खरंच भारी होतं. शांत आणि निसर्गमय वातावरण डोक्याला शांतता दिलं आज. खूप छान वाटलं आणि मुळात जास्ती छान मला इथे वाटलं. इथून पाय निघत नव्हता. बघेल तिकडे चारही बाजूनी गुलाबाची फुले किंवा बाकीची फुले जरी पाहिली, तरी माझा मोह काही आवरत नाही. इतके फोटोज आणि व्हिडिओज केले. मला खरंच भरपूर झाले आज फोटोज वगैरे. खूप छान वाटलं, समाधान वाटलं त्या ठिकाणी. मनाला शांतता वाटली. लहानपणी कसे जशा कैऱ्या आणि चिंचा चोरायच्या ना, तसं आज चोरल्या मी. खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी चिंचा खाल्ल्या होत्या आणि येता-येता देवाचं दर्शन सुद्धा घेतलं आणि असा होता हा आजचा दिवस. खूप छान वाटलं, समाधानी वाटलं. परत भेटू परतच्या ब्लॉगमध्ये. चला सबस्क्राईब